नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलवरती। भारताच्या संस्कृतीमध्ये लेणी, शिल्पकला, शिलालेख, हेमाडपंथी मंदिरे आणि गडकिल्ले या वास्तूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे। सातवाहन राजवटीपासून मराठ्यांच्या राजवटीपर्यंतच्या संप्रदायांनी आपल्या धार्मिक वास्तू येथे निर्माण केल्या। यापैकी लेणी ही वास्तू सर्वात पुरातन म्हणजे अगदी इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून याची निर्मिती करण्यास सुरुवात झाली। यापैकीच एक असलेली बेडसे लेणी इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये या लेणीच्या खोदकामास सुरुवात झाली। याच लेणीची सफर या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा आणि बेडसे लेणीचे कला सौंदर्य आणि इतिहास जाणून घ्या। आणि माझ्या मागेच इथं पायऱ्या दिलेल्या आहेत बेडसे लेणीकडे जाण्यासाठी आणि या डोंगराच्या मध्येच बेडसे लेणी खोदलेल्या आहेत। तर आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या बेडसे लेणीच्या प्रवासाला। महाराष्ट्राला लाभलेले लेण्यांचे हे वैभव म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच्या संस्कृतीची ओळख। सह्याद्रीच्या कडेकपारीत खोदलेल्या लेण्या सह्याद्रीचे सौंदर्य आणखीन वाढवते। याच लेण्यांची रांग पुणे जिल्ह्यातील या मावळ तालुक्यात पाहायला मिळते। कार्ला लेणी, भाजे लेणी व बेडसे लेणी पर्यटकांना आपल्याकडे खुणावत आहेत। यापैकी एक विराई विराजमान असलेल्या कार्ला लेण्या व लोहगड आणि विसापूर या दुर्गांच्या पोटात खोदलेल्या भाजे लेण्या पाहण्यासाठी पर्यटक कायमच गर्दी करतात। त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण कार्ला व भाजे लेण्यांच्या तुलनेने थोडी वर्दळ कमी असलेल्या बेडसे लेणीची सफर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा व महाराष्ट्राच्या अशाच काही दुर्लक्षित ठिकाणांना पर्यटन मिळवून देण्यास आमच्यासोबत हातभार लावा। मुंबई पुणे हायवेवर असलेल्या कामशेत गावाजवळच बेडसे हे गाव आहे। कामशेतपासून तिकोना किल्ला व पावना लेककडे जाणाऱ्या रस्त्यावरच हे गाव आपल्याला लागते। त्यामुळे जे पर्यटक तिकोना किल्ला व पावना लेक फिरण्यासाठी येतात ते या लेण्यांना नक्कीच भेट देऊ शकतात। मुंबईपासून 115 किलोमीटर, पुण्याहून 56 तर कामशेतपासून फक्त 10 किलोमीटरवर या लेण्या आहेत। रेल्वे किंवा बसने येत असल्यास कामशेतवरून रिक्षा करून आपण येथे पोहोचू शकतो। मित्रांनो, हा लेण्यांचा एंट्रन्स आहे लेण्यांकडे जायचा आणि इथेच जायच्या आधी आपल्याला हा माहितीचा बोर्ड दिलेला आहे। तर हा बोर्ड नक्की वाचा, जेणेकरून आपल्याला लेण्यांकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा फिरणं सोपं होणार आहे। साडेतीनशे फुटावर असणाऱ्या या लेण्या भातराशी डोंगरा शेजारी असलेल्या सुमती या डोंगरामध्ये खोदल्या आहेत। लेण्यांकडे जाणारा सुंदर पायरी मार्ग आहे। तसेच वर चढताना ठिकठिकाणी लहान मोठी रंगीबेरंगी फुले आपले लक्ष वेधून घेतात। लेण्यांकडे जाण्यासाठी 400 पायऱ्या लागतात आपल्याला आणि चांगलाच कस काढणाऱ्या पायऱ्या आहेत। पण जर आपण इथे पावसाळ्यात येतो आहे तर हा पूर्ण जो आजूबाजूचा परिसर आहे लेण्यांकडे जाण्याचा तो जबरदस्त असणार। पूर्ण हिरवळ आणि हे लांबलचक डोंगर रांग, यामुळे ते निसर्गाचं एक रूप नक्कीच पाहण्यासारखं असेल। ऊन सावलीचा खेळ आणि आजूबाजूकडील निसर्ग निहाळत मी लेण्यांपर्यंत पोहोचलो। वर येताच एका अखंड कातळात खोदलेल्या 6 लेण्या व 7 पाण्याच्या टाक्यांचा समूह नजरेस पडतो। सर्वप्रथम भव्य खांब व त्यावर कोरलेली शिल्पे आपले लक्ष वेधतात। 26 मे 1909 मध्ये या लेण्या संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे। आपण पहिल्यांदा डाव्या बाजूने लेणी पाहण्यास सुरुवात करणार आहोत। पहिल्या लेणीपाशी येताच गुहेमध्ये एक स्तूप अर्धवट खोदलेला पाहायला मिळतो। पूर्वी लेण्या खोदण्यास सुरुवात करण्याआधी असे छोटे स्तूप व शिल्पे खोदली जात असत।
त्यावर ऊन, वारा व पावसाचा 1-2 वर्ष कसा परिणाम होतो, त्यावर भिक्षूंच्या निरीक्षणानंतर पुढे लेणी खोदणे योग्य की अयोग्य हे ठरवले जात असे. हे पहिलं लेणं आहे आणि इथून थोडंसं पुढे आल्यावरती इथे एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळते. आणि हे पिण्यायोग्य पाणी आहे, पूर्ण क्लिअर वॉटर आहे. खाली आपल्याला पूर्ण तळ दिसतोय पाण्याचा. आणि हेच पाणी आता पायऱ्यांचं काम चालू आहे त्याच्यासाठी सुद्धा वापरत आहेत. आणि भरपूर मोठं टाकं आहे हे. जवळपास खोली 10 फूट आणि रुंदी नाही म्हटले तरी दोन्ही बाजूनी 20 फूट आहे. त्यामुळे हे पाणी आपण नक्कीच पिण्यासाठी वापरू शकतो. पाण्याच्या टाक्याशेजारीच एक स्तूप आहे व त्यावर वेदिका पट्टी कोरलेली अगदी ठळक दिसत आहे. स्तूपाच्या मागील भिंतीवर पाली भाषेतील एक शिलालेख दिसतो. स्तूपाशेजारीच पाण्याचे 2 व 3 नंबरचे टाके आहे व 3 नंबरच्या टाक्यावर एक शिलालेख आहे. पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच इथे काही बसण्यासाठी आसन केलेलं आहे, पण त्याची झीज झाल्यामुळे इथे थोडासा दगड आता झिजलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही मुख्य चैत्याची वास्तू आहे. आता जाऊन पाहूया ही वास्तू आतमध्ये कशा प्रकारे आहे. चैत्यगृहाच्या सुरुवातीला 28 फूट भव्य 4 खांब आपले स्वागत करतात. त्यापैकी 2 खांब अग्रस्थानी तर 2 खांब अर्धे भिंतीमध्ये कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. चैत्यगृहासमोरील छत जणू या खांबांनी आपल्या अंगावर तोलल्याचे येथे भासवले आहे. कुंभाकार तळखडा, अष्टकोनी खांब, वर सुरेख कोरीवकाम केलेला घंटेच्या आकाराचा शीर्षभाग, त्यावर आमलक असलेले चौरंग व घोडे आणि हत्तीवर बसलेल्या स्त्री पुरुषांच्या जोड्या, असे सुंदर कोरीवकाम आपल्याला येथे पाहायला मिळते. दोन खांबांच्या मध्यभागी चैत्यगृहाचे पिंपळपानाकृती कमान असलेले प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूकडील दोन्ही भिंतीवर अनेक मजली प्रासादाचे देखावे डोळ्याचे पारणे फेडतात. पिंपळपानाकृती कमान व नक्षीदार जाळी पाहून ओठावर एकच शब्द येतो, अशक्य. खरंच दुसरा शब्दच नाही. एवढी जाळीदार नक्षी, कमान, फुलांचे हुबेहूब कोरीवकाम, ज्या गोष्टीचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही ते कोरीवकाम आपल्याला येथे भिंतीवर कोरलेले पाहायला मिळते. या कमानीच्या खालच्या बाजूला ध्यानकक्ष आहेत. त्यापैकी डाव्या बाजूकडील पहिला कक्ष अर्धवट खोदकाम केलेला आहे. तर इतर 3 ध्यानकक्षांमध्ये बसण्याची आसने खोदलेली पाहायला मिळतात. येथूनच आपण चैत्यगृहात प्रवेश करतो. आत येताच एकाच ओळीत एकसारखे दिसणारे 26 खांब किंचित चैत्याच्या दिशेने झुकलेले भासतात. खांबांच्या मध्यभागी चैत्य आहे व चैत्यावरील वेदिका पट्टी, मेढी व हार्मिका अजूनही ठसठशीत दिसत आहेत. विशेष म्हणजे 200 वर्षापूर्वीचे कमलपुष्पाच्या देठाच्या आकाराचे लाकडी छत्र अजूनही शाबूत आहे.
प्राचीन स्थापत्यकलेचा याला एक चमत्कारच म्हणावा लागेल. येथे असलेल्या खांबांवर आपल्याला विविध फुलांचे, धम्मचक्राचे व त्रिरत्नाचे शिल्प पाहायला मिळते. चैत्यगृहाचा वापर त्या काळी येथे येणाऱ्या बौद्ध भिक्षूंना शांती, प्रेम व दुःखमुक्तीचा बोध देण्यासाठी करण्यात येत होता. चैत्यगृहाकडून जेव्हा उजव्या बाजूला येतो तेव्हा आणखीन एक पाण्याचा टाक आपल्याला पाहायला मिळते आणि हे 4 नंबरचं पाण्याचा टाक आहे. इथून या ज्या पायऱ्या आहेत, या पायऱ्या जे आपल्याला तिथे खांबांवरती नक्षीकाम केलेलं आहे ते आपण पाहायला जाऊ शकतो या स्टेप्स चढून. इथून थोडंसं कठीण आहे चढणं, पण जर आपण ह्या साईडला ज्या पायऱ्या आहेत इथून गेलो तर आपण तिथे जाऊन हे जे नक्षीकाम आहे ते नक्कीच जवळून पाहू शकतो. चैत्यगृहाच्या बाजूला पाण्याची टाकं व बसण्याची आसने आपल्याला पाहायला मिळतात. इथे वरच्या बाजूला आपल्याला एक खोली पाहायला मिळते आणि हा ध्यान कक्ष आहे. अर्धवट खोदलेलं बांधकाम आहे, पण इथे आपल्याला मार्किंग दिसतंय चिनीचं आणि इथे बसण्यासाठी आसन करण्यासाठी ही जागा केलेली असावी, पण हे अर्धवट खोदून सोडलेलं आहे आणि हे इथे बसण्यासाठी इथे आसन आहे. या ध्यानकक्षामध्ये मित्रांनो एक गोष्ट पाहायला मिळते आपल्याला. हा इथे पाण्याचा झरा लागलेला आहे, म्हणून एक खोदकाम करून इथे एक नाली तयार केलेली आहे आणि त्याचंच आउटलेट आपल्याला हे इथे दिलेलं आहे. म्हणजे जे काही पाणी झऱ्याचं येईल ते इथे न पडता डायरेक्ट या नालीतून बाहेर जाणार आणि हा होल आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मित्रांनो, ही गुहा पाहून खाली आल्यानंतर इथे आपल्याला मुख्य विहारचा बोर्ड लावलेला आहे, तर ही वास्तू आतमध्ये जाऊन पाहूया आपण कशा प्रकारे आहे. मुख्य विहारामध्ये आल्यानंतर इथे आपल्याला या अशा 11 खोल्या पाहायला मिळत आहेत. ध्यानकक्ष आहेत हे आणि इथे प्रत्येक खोलीमध्ये बसण्यासाठी आसन आहे आणि सुंदर इथे पिंपळाकृती नक्षीकाम आपल्याला प्रत्येक दरवाजावरती पाहायला मिळते आणि हेच नक्षीकाम आपण मुख्य चैत्यगृहाचे इथे सुद्धा पाहिलं होतं. प्रत्येक ध्यानकक्षामध्ये आपल्यालाही बसण्यासाठी आसनं पाहायला मिळत आहेत. मुख्य विहार आणि चैत्यगृह आपलं पाहून झालेलं आहे आणि इथेच उजव्या बाजूला अजून एक वाट जाते पुढे, तिथे सुद्धा जाऊन पाहणार आहोत. काही लेणी, तिथे लेणी तर नाही आहे, नाही एक खोदलेलं आहे, एक लेणं आहे इथे छोटंसं. ध्यानकक्षच आहे हे सुद्धा आणि इथे एक पाण्याचा टाका आहे. मित्रांनो, आपला प्राचीन इतिहास किती वैभवशाली होता याचे उदाहरण म्हणजे लेण्या. जो बेसाल्ट दगड तोडण्यासाठी आताच्या काळात आपण JCB व पोकलंडसारख्या मेकॅनिझमचा वापर करतो, तोच दगड चिनी हातोडीने तोडून त्याला वास्तुशिल्पाच्या रूपात घडवणे ही गोष्ट अद्भुत आहे.
आणि हाच आपला प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्राचे हे पर्यटन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपला दुर्लक्षित होत असलेला इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल व पर्यटकांची लेण्या पाहण्यासाठी गर्दी होईल. बेडसे लेण्यांचं शिल्पकाम आणि कार्ला लेण्या जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिल्पकाम पाहिलं होतं ते जवळजवळ साम्य आहे या शिल्पकलेमध्ये. तेव्हा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका, कारण आपला लोप पावत चाललेला हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि या पुरातन पहिल्या शतकापासूनच्या खोदकाम केलेल्या या लेण्या, ह्या इतिहास हा आपल्याला अशा प्रकारे इथं पाहायला मिळतो. हे खरोखरच आपलं भाग्य आहे आणि हे जपणं आपल्याच हातात आहे. त्यामुळे व्हिडिओ आता संपवतो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. लवकर भेटू एका नवीन भागामध्ये एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा.